नमस्कार, मी प्रवीण शिशुपाल, कार्यसन अधिकारी, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई। मी मूळचा शिरूरचा आहे, शिरूरचा भूमिपुत्र आहे। माझं शालेय शिक्षण शिरूरमध्ये झालेलं आहे। शिरूर नगरपालिका मंडल कार्यालय 1-5 विद्याधाम प्रशाला आणि सिटी बोरा येथे माझं शालेय शिक्षण झालेलं आहे। त्यामुळे माझं पूर्ण लहानपण इथं गेल्यामुळं मोठा मित्रपरिवार आपल्या शिरूरमध्ये आहे। इकडनं अधिकारी बनल्यानंतर ज्यावेळेस मी मुंबईमध्ये गेलो त्यावेळेस शिरूरमधल्या मित्रमंडळींचं थोडेसे कॉन्टॅक्ट कमी झाले, परंतु मित्रमंडळींचं प्रेम कमी झालं नाही। मग मित्रमंडळींनी एकत्र येऊन एक प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन नावाचा एक ग्रुप स्थापन केलेला आहे। या ग्रुपच्या माध्यमातून आपण विविध समाजोपयोगी जी काही कामं आपल्याला करता येतील ती कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आम्ही आमचा पहिला प्रयत्न म्हणून आमच्या मातोश्री कालकथित रंजना विलास शिशुपाल तसेच आमच्या मामी कालकथित अलका बाबासाहेब साबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही शिरूर शहरामध्ये भव्य आरोग्य शिबिर, मोफत रुग्णांची तपासणी, रुग्णांना गोळ्या व औषधांचे वाटप करणे, तसेच रक्तदान शिबिर, डोळ्यांची तपासणी, गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप आणि रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच प्रमुख उपस्थितीमधून श्री महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, तसेच माननीय अमोल मिटकरी साहेब, आमदार, तसेच प्रसिद्ध शिवव्याख्याते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे शिरूरचे भाग्य विद्यार्थी माननीय प्रकाश धाडेवाल यांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे। तसेच शिरूरमधील सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार मंडळींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर शिरूरमधले बरेचसे मित्रमंडळ आहेत, जसं दर्शक मित्रमंडळ, कुंभाराळी मित्रमंडळ, सोनाराळी मित्रमंडळ, या खिदमत फाउंडेशन, अशा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी देखील आमच्या या कार्यामध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी येऊन ज्या गरजू रुग्णांना, कारण आम्ही बघितलेलं आहे बरेचसे गरीब असे लोक आहेत की ज्यांच्याकडे डॉक्टरांची फी देण्यासाठी देखील पैसे नसतात। गोळ्या औषधं तर लांबची गोष्ट राहिली, डॉक्टरांची फी देण्यासाठी पैसे नाही म्हणून ही लोक दवाखान्यात जातही नाही, आजारी असली तरी दवाखान्यात जात नाही। अशा रुग्णांना आपल्या माध्यमातून, आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून काहीतरी करता येईल त्या हिशोबाने आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी या आरोग्य शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे अशी आमच्या फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। मी फिरोज सय्यद, माननीय प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन त्याचा आयोजक आणि अध्यक्ष आहे। आज या फाउंडेशनचं अध्यक्षपद माझ्याकडे आले याबद्दल मला आनंद आणि अभिमान आहे। खरं तर प्रवीण शिशुपाल साहेब हे आमचे लहानपणीचे मित्र आहेत। आमच्या घराच्या शेजारी ते राहत होते आणि आमचं म्हणजे नातेसंबंध असं आहे, आमचं नातेसंबंध म्हणजे घरगुती नातेसंबंध आहेत आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर खेळलेलो आहोत। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शिशुपाल साहेबांनी ज्या पद्धतीने दिवसरात्र अभ्यास करून MPSCची परीक्षा देऊन ते मंत्रालयामध्ये या ठिकाणी पोहोचले, परंतु आजही आमचा संपर्क चांगला आहे आणि समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून मागच्या 2 वर्षापूर्वी आपण आमच्या वतीने साहेबांना विनंती केली होती का शिरूर शहरातील लोकांसाठी काहीतरी आपल्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा आणि सामाजिक न्यायाच्या खुर्चीवर ज्यावेळेस ते बसलेले होते त्यावेळेस त्यांनी आपल्याला शिरूर शहरातील मागासवर्गीय वस्तीचे विकासासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला होता। त्याच्या माध्यमातून आम्हाला अशी संकल्पना वाटली का ह्या निधीच्या माध्यमातून बरेचसे कामं, शेकडो कोटी रुपयाची कामं शिरूर नगरपालिकेमध्ये होत असतात, परंतु असं ठोस काहीतरी काम आपल्याला करायचं आहे का त्याच्यामधून समाजाचं जगणाऱ्या लोकांची त्यांची गुणवत्ता उंचवली पाहिजे, त्यांचं जीवन विकसित झालं पाहिजे, लोकांचा विकास झाला पाहिजे। त्याच्यामधून साहेबांनी आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळांनी, रुस्तमभाई असेल, मी असेल, संतोष गव्हाणे असेल, विनोद भालेरावजी असतील, आबरा सय्यद असतील आणि आमचे सगळे मित्र जे आहेत ह्या सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एक शैक्षणिक उपक्रम म्हणजे गरजू लोकांना आरोग्य, शिक्षण या बाबतीत काय आपल्याला करता येईल का
या संकल्पनेतून हे फाउंडेशन बनवलेलं आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात खूप मोठं काम आम्ही करण्याचं ध्येय मनात ठेवलेलं आहे. समाजामध्ये जे एमपीएससी, यूपीएससी आणि उच्च शिक्षण घेणारे जे गरजू विद्यार्थी आहेत, परंतु गरीब आहेत, परंतु त्यांना काही साधनं नाहीत, त्या लोकांना साधनं कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्यांचा परिवार कसा सबळ होईल या प्रयत्नात आम्ही आहोत. आणि माननीय प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन हे फाउंडेशन आम्ही त्यासाठी स्थापन केलेलं आहे आणि हे काम आम्ही पुढेही करणार आहोत.